धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामदा गावात पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप झालाय। 29 जुलैच्या मध्यरात्री पोलिसांनी फासे पारधी समाजातील ठाणेदार अहिर चव्हाण यांना कोणताही गुन्हा नसताना घरातून अटक केली। याचवेळी घरातील घरकुल योजनेचे 70,000 रुपये देखील पोचपावती न देता नेल्याचा आरोप पीडित पत्नी मायलीनबाई यांनी केला। फासे पारधी समाजाला गुन्हेगारी जमाती कायद्यातून मुक्त करूनही केवळ जातीच्या आधारावर कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना टार्गेट करण्यात आले असा आरोपही यावेळी करण्यात आला। तर विरोध केला असता ठाणेदारांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय। वकील साहेब सिंग चव्हाण, राहणार जामदे, साक्री तालुका, धुळे जिल्हा। मी पारधी आहे, समाजाचा मी पारधी आहे, पण आमच्या गावामध्ये सरकारने थोडासा अन्याय केलेला आहे। हे अन्यायाबद्दल मी हे कलेक्टर ऑफिसाला आलेलो आहे। माझी हे नम्र विनंती आहे की विनाकारण माणसं, झोपलेल्या माणसाला सरकार उठून घेऊन जातात, नाव नाही गाव नाही तरीसुद्धा त्याला जेलामध्ये टाकतात। त्याच्याकरता मी हे निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे। हे माझी नम्र विनंती आहे। आमची इच्छा एवढं आहे, पारधी लोक आहे पण जे गुन्हेगार असेल त्याला तुम्ही सरकार पहा, पण हे गरीब लोकाला असं इतरला त्रास करून काय तुम्हाला काय भेटणार नाही। हे माझी नम्र विनंती आहे आणि तत्काळ माझा पुतना जो आहे त्याला सुटायला पाहिजे, हे माझी नम्र विनंती आहे। आम्हाला न्याय पाहिजे या प्रकरणी बहुजन समाज पार्टीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याबाबतचं निवेदन देऊन चौकशी करण्याची आणि कारवाईची मागणी केली आहे। यामुळे आता पीडितांना न्याय मिळणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।